पंढरपूरच्या दिशेने कधीच रवाना झालेले आहेत। अनेक दिंड्या या पंढरपूरकडे सुरू झालेल्या आहेत, गेलेल्या आहेत। ठिकठिकाणी लोक त्यांचं स्वागत करत आहेत। अनेक राजकीय नेते, पुढारी, सर्वसामान्य कार्यकर्ते, भाविक हे त्या वारीमध्ये जात असतात। आणि असं असताना एक नवीनच प्रकार हा समोर आलेला आहे आणि हा प्रकार म्हणजे काही अर्बन नक्षलाइट हे या वारीमध्ये घुसलेले आहेत। हे मी ऐकीव नाही तर काही सबळ पुरावे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। हा विषय विधान परिषदेमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आज उपस्थित केला। त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते। या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी असा मुद्दा मांडला की या पवित्र वारीमध्ये काही लोक असे घुसलेले आहेत आणि ते देवाला मानत नाहीत, धर्माला मानत नाहीत। ते ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु हे असे लोक वारीमध्ये घुसलेत, ते हिंदू धर्माबद्दल, या वारीबद्दल अपप्रचार करत आहेत आणि लोकांचा बुद्धिभेद करत आहेत। खरं तर वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात, अनेक किलोमीटर पायी चालत जातात। पंढरपूरची वारी अशी आहे की तिथे कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं, परंतु लोक तिथे उत्स्फूर्तपणे जातात। अनेक टीव्ही चॅनल्स देखील आपण ही वारी कव्हर करत असतो, परंतु वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसं की संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी, अलीकडच्या काळामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये स्वच्छता संदेश, शैक्षणिक संदेश दिले जातात, कारण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सापडतो। अनेक वारकरी हे बीजारोपण करत जातात पर्यावरण संवर्धनासाठी, परंतु या संघटना ज्या आहेत, आता दुसरी एक संघटना लोकायत ही एक संघटना आहे। या अशा संघटना या स्वतःला असं काहीतरी लेबल लावून घेतात आणि या वारीमध्ये पथनाट्य करतात, असे शो करतात। आणि ज्याचं मी हे बघा, एक पथनाट्य, एक दिवस तरी वारी अनुभवा, हे आपण चित्र पाहाल। आता हे कोण आहेत लोक? आता एक तिकडे हिंदू धर्मीय नाही हे दिसतंय, त्यांनी ज्या प्रकारचा परिधान केलेला आहे आपण पाहू शकता की हा माणूस कोण आहे। कुठल्या जाती धर्मावर मला टीका करायची नाहीये, परंतु हडपसर, दिवेघाट या मार्गाने ही मंडळी सकाळी 8 वाजता सासवड येथे पोहोचतात। वेगवेगळा त्यांच्या वारीचा पूर्ण रूट देखील आहे। ठीक आहे, एक मिनिट, त्यांच्या वारीचा रूट देखील आहे, हा बघा, त्या असा दाखवलाय, त्याच्यात एक QR कोड दिलाय। हा QR कोड देखील ब्लॅकलिस्टेड आहे असं मला कळलंय। त्यामुळे ही कोण लोक आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी त्यांच्या इतर कुठल्याही माध्यमातून कोणाविषयी बोलायचं असेल तर बोलू शकतात, परंतु पंढरपूरच्या वारीचा अशा प्रकारे हे गैरफायदा घेत आहेत, यांना अधिकार नाहीये। आता अजून काही चित्र बघाल तर यांनी डोक्यावर संविधानाचं पुस्तक घेत आहेत।